शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग 7वीचा हा मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेचा म्हणजे 2026च्या प्रश्नपत्रिकेचा 31व्या क्रमांकाचा हा प्रश्न असा आहे. 88 सेंटीमीटर लांबी असलेल्या एका तारेपासून एक चौरस तयार केला. किती? 88 सेंटीमीटर. आपण चौरस तयार केला. हा हे स्क्वेअर चौरस 88 सेंटीमीटर लांबी असलेल्या एका तारेपासून, म्हणजे ही जी चारी बाजू आहे, म्हणजे हा जो पूर्ण आहे, ही जी बाजू आहे, ही बाजू, ही बाजू, ही बाजू, ही बाजू, हा किती आहे? पूर्ण 88 सेंटीमीटर. 88 सेंटीमीटर. ठीक आहे. म्हणजे चौरसाच्या चारी बाजू सारख्या असतात हे आपल्याला माहीत आहे. ठीक आहे. तर मग हा जो ही पूर्णच्या चारी बाजू आहेत, या चारी बाजू किती झाल्या? 88 सेंटीमीटर झाल्या. आणि दुसऱ्या 88 सेंटीमीटर लांबी असलेल्या तारेपासून एक वर्तुळ बनवले आणि तेवढ्याच 88 सेंटीमीटर तारेपासून काय बनवलं आहे? 88 सेंटीमीटर तारेपासून एक वर्तुळ तयार केलेला आहे. हा वर्तुळ, मग हे वर्तुळाचं हा जरा ते याला म्हणतात परीघ. म्हणजे ही जी तार झाली, ही तार झाली परीघ. बरोबर. मग आता आपल्याला विचारलं काय आहे? एक वर्तुळ बनवले, तर वर्तुळ आणि चौरसाच्या क्षेत्रफळामध्ये, म्हणजे आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामधील फरक किती आहे असं विचारलेलं आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल? पहिल्यांदा इथं काय दिलेलं आहे? इथं दिलेलं आहे ही बाजू, चौरसाची बाजू. ठीक आहे. मग आता ही पूर्ण दिलेलं आहे, म्हणजे ह्या चारही बाजू 88 आहे. तर मग एक बाजू किती? कारण आपल्याला काय काढायचं? चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं आहे. मग चौरसाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला चौरसाचं सूत्र आहे. सूत्र काय आहे? बाजू गुणिले बाजू. काय आहे सूत्र? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे? बाजू गुणिले बाजू. आता मला सांग, मग आपल्याला बाजू माहित आहे का? चारी बाजू माहित आहे. चारी बाजू 88 आहे. मग एक बाजू कितीची होणार? तर त्यासाठी आपल्याला काय सूत्र आहे? तर परिमिती, चौरसाची परिमितीचं सूत्र काय आहे? परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. ठीक आहे. मग आता बघा, परिमिती दिलेली आहे. किती परिमिती दिलेली आहे? 88 आहे. परिमिती किती आहे? 88 आहे. कारण हे चारही बाजू 88 आहेत, म्हणून परिमिती 88 आली. आणि हे 4 गुणिले बाजू. आता काय करावं लागेल? हा 4 इकडे आला आपला, म्हणजे इकडे उरलं काय? बाजू. बरोबर. हे 88 भागीला हा इकडे आला, 4 इकडे आला, तर याचं उत्तर आलं 22. ठीक आहे. म्हणजेच बाजू किती आली आपली? बाजू आली बरोबर 22 सेंटीमीटर. काय आली? 22 सेंटीमीटर. मग आता चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला. मग बाजू गुणिले बाजू, म्हणजे 22 गुणिले 22. 22चा वर्ग किती येते? 484. हा झाला काय? क्षेत्रफळ. ठीक आहे. चौरस सेंटीमीटर. हे झालं आपलं चौरसाचे क्षेत्रफळ. ठीक आहे. मग आता आपल्याला काढायचं आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ. ठीक आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ इथं काय दिलेलं आहे? परिघ दिलेलं आहे. ठीक आहे. मग परिघ दिलेलं आहे आपल्याला, तर आपल्याला काय काढायचं आहे? वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय असते? पाय आर स्क्वेअर. काय असते? पाय आर स्क्वेअर. मग आपल्याला आर माहीत पाहिजे. बरोबर. मग आर माहीत कसा करायचा? मग त्याच्यासाठी आपल्याला सूत्र आहे परिघाचं सूत्र काय आहे? परिघ म्हणजे सरकमफरन्स. ठीक आहे. सरकमफरन्स सूत्र आहे 2 पाय आर. काय? 2 पाय आर, ज्याच्यामध्ये आपल्याला आरची किंमत काढता येणार. ठीक आहे. मग परिघ दिलेला आहे, म्हणजे सी दिलेला आहे. ठीक आहे. मग परिघ दिलेला आहे ते किती? 88 आहे. ते 88 इथं आलं. त्यानंतर हे 2 पायची किंमत आपल्याला माहिती आहे 22/7 आणि गुणिले आपल्याला आर काढायचा आहे. ठीक आहे. मग याच्या पुढे काय होणार? हे 22 जे अंशात आहे छेदात येतात, आणि हे जे अंशात आहे ते छेदात आहे ते अंशात येईल. ठीक आहे. मग काय होईल? 88 गुणिला हा 22 गुणिला हा 2. ठीक आहे. सॉरी, हे जाणार अंशातले छेदात. म्हणजे हे 2 इकडे आले आणि हे 22 खाली आले, आणि हा जो 7 आहे हा वरती आला. ठीक आहे. बरोबर हे आर. आता 22 चूक 22 2 44 22 असं 22 चूक 88 4 आली. ठीक आहे.
हे कटले. त्यानंतर 2 दुनी 4 हे 2 झाले आणि 7 दुनी 14 म्हणजेच आरची किंमत किती आली 14 आली. आरची किंमत 14 आल्यानंतर आपण ही किंमत कशामध्ये ठेवणार आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ या सूत्रामध्ये ठेवणार. ठीक आहे. पायची किंमत किती आहे 22/7 गुणिला आरचा वर्ग म्हणजे 14चा वर्ग म्हणजे 14 गुणिला 14 7 दुनी 14. ठीक आहे. आणि हे 14 दुनी 28 आणि हे 22 गुणिला 28. याचा काय करणार आपण गुणाकार करणार आहोत. 28 गुणिला 22. ठीक आहे. 2 8 16 6 4 1 2 दुनी 4 आणि 1 5 शून्य घेतला. पुन्हा आपलं तेच उत्तर येणार 56 कारण 2नच गुणत आहोत आपण. याची करायची बेरीज. हे 6 6 आणि 5 11 चला 1 5 आणि 1 6 616. याचं उत्तर आलं 616 चौरस सेंटीमीटर. आपल्याला विचारलं काय फरक, काय विचारलं फरक. फरक काय इथं दिलाय 484. कशाचा फरक आहे चौरसाचे क्षेत्रफळ आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ यांच्यामधील फरक बरोबर. वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आलं 484 आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 मायनस चौरसाचे क्षेत्रफळ आलं आपलं 484. याची वजाबाकी करायची. 6तून 4 गेले 2 उरले. ठीक आहे. 1तून 8 जात नाही. 8तून 1 गेला 7 7 म्हणजे किती 3. ठीक आहे. आता दिला परत आणि 6तून 5 गेले 1 राहिला म्हणजे 132 हे आलं फरक चौरस सेंटीमीटर. ठीक आहे. वजाबाकी कशी केली तर वजाबाकी इथं करून 616 मधून किती काढायचे आपल्याला 484 काढायचे. ठीक आहे. 6तून 4 गेले 2 राहिले. हे 1तून 8 जाते आपण उलट करतो. 8तून 1 गेले 7 7 म्हणजे 3 घेतो आपण. आजचा दिला परत 6तून 5 गेले 1 राहिला 132. हे आहे या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. तर समजलं असेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.